आदल्या दिवशी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली तर सकाळी झटपट टेस्टी आणि मस्त पौष्टिक असा नाश्ता तयार होईल। तर यासाठी 3 वाट्या तांदूळ घेतलेत, 1 वाटी उडदाची डाळ किंवा अख्खे उडीद इथे मी घेतलेत, अर्धी वाटी यामध्ये चण्याची डाळ घालायची आहे, 1 वाटी पोहे घातलेत, अर्धा चमचा यामध्ये मेथीचे दाणे घातलेत। हे सगळं 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून 4 ते 5 तास भिजत ठेवलं। 5 तासानंतर हे मस्त असं भिजलं गेलं आहे। आता हे वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक असं हे वाटून घेतल्यानंतर 3 ते 4 मिनटं मी हे फेटून घेतलं। फेटल्यामुळे फर्मेंटेशन छान होतं। रात्रभर हे मी फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं। सकाळी पाहू शकता अगदी मस्त हे फर्मेंट झालं आहे। यातलं मी अर्धं पीठ वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतलं, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं। उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। या पिठाचे मी इथे सेट डोसे बनवते। अगदी टेस्टी, पौष्टिक आणि मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून पहा। आदल्या दिवशी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली तर सकाळी हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो। तर ही रेसिपी नक्की करून पहा। कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।